सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? बरे ना? सो आज आहे मंगळवार, मस्तपैकी गणपती बाप्पाचा वार आहे. आणि आज मस्त झालं, फ्रेश वाटते. आज मी उठलो आज 5 वाजता, कारण की काल थोडी तब्येत खराब झाली गाईस. काय माहिती काय एकाएकीच झाली, अचानक झाली. सो त्यासाठी कामाला पण नाही गेलो काल एकदम सुट्टी टाकली आणि घरी रेस्ट केला. सो बाकी गाईस, तुम्ही कसे आहात? बरे ना? सो आत्ता उठलो मी मस्तपैकी 5 वाजता. आता सगळी आपली काही कामं आहेत ती करून घेतो मस्तपैकी. आणि हो गाईस, आज जाणार आहे मी कामाला. म्हणजे आज आपण जाऊया नवीन लोकेशनला. आज कुठलं लोकेशन पडतं आहे माहिती नाही. आणि पावसाचं पण वातावरण आता हळूहळू होत आलं. पण गाईस, मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या तिथे गरम होतं आहे का नाही? कारण आमच्या इथे इतकं गरम होतं आहे गाईस. उभं जरी राहिलं तरी पण इतका घाम येतो आहे, इतका घाम येतो आहे की काय सांगू. खूप जास्त 5 मिनटं पण फॅन बंद नाही करत. कंटिन्यू फॅन चालू आहे आणि मी फॅन खालीच असतो, तरच थोडंसं गरम कमी होतं. नाही तर खूप जास्त होतं गाईस, खूप जास्त. सो उठलो आता. पाणी तर 7:30ला येणार आहे, तोपर्यंत काय करणार. सो बघूया, तोपर्यंत वर्कआउट वगैरे करूया. मी माझं मेडिटेशन वगैरे तर करून घेतो. आणि हो गाईस, मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही लोक मेडिटेशन करता का नाही, आणि केलं आहेस तर तुम्हाला काय त्याचे बेनिफिट भेटतं ते मला सांगा कमेंटमध्ये. सो कालच नाश्त्यासाठी मी हे पण घेतलं, बटर वगैरे पण आणले गाईस काल. तुम्हाला सांगितलं नाही, दाखवलं नाही मी दाखवेल. बटर वगैरे आणले, चिप्स वगैरे आणले खायला, कॉफी आणली. आणि हो गाईस, मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही रसना प्यायचा का नाही. लहानपणी रसना वगैरे पण आणला आहे, रसना आणला आहे ह्या गरमीमध्ये प्यायला. रसना वगैरे आणला आहे मस्तपैकी. रसना पण केला मी, गार पाण्याचं केला मस्तपैकी. रसना पिलं तेव्हा खूप तरी बरं वाटलं. रसना पिऊन कसं एकदम असं लहानपणीच्या आठवणी अशा एकदम डायरेक्ट डोळ्यासमोर आल्या. लहानपणी ना आम्ही खूप रसना प्यायचो व्हायची, खूप म्हणजे खूप. मम्मी करून द्यायची, आम्ही प्यायचो. सो मला सांगा कमेंटमध्ये, तुम्ही पण प्यायचा का नाही रसना लवर कोण आहे. सो रसना वगैरे आणला, मस्तपैकी रसना पिला. आणि काय नाही, बाकी थोडंफार सामानच आणलं, काही जास्त काही नाही आणलं. हो, आणि दही पण आणलेलं काल. दही मला लय आवडतं खायला, कारण गरमी सगळ्यांनी दही पण जास्त खावं. दही मस्तपैकी थंड असतं, आपलं पोटा थंड पडतं. सो बघूया, चला आजचा दिवस काय होतं. आजचं आपल्याला कुठं लोकेशन पडतं आहे, आपण आज कुठं जाणार आहे, तसं तुम्हाला मी सांगतोच. लोकेशन आलं की मी लगेच सांगतो तुम्हाला. आणि बघूया आज कुठं जातो आहे आपण. वेट करा, थोडं सबर का फल मीठा होता आहे. सो चला मित्रांनो, मस्त पाणी बिनी भरले, माझी सगळी कामं उरकून घेतली. आज गॅलरी पण क्लीन केली आहे, दाखवतो तुम्हाला. गॅलरी वगैरे सगळं क्लीन केलं आहे. सो आता आपण आपल्या नेक्स्ट रूटीनकडे जाऊया. आता मी करतो वर्कआउट. मी तुम्हाला बोललो होतो मी वर्कआउट दाखवेल तुम्हाला माझा. सो वर्कआउट करतो थोडासा आणि मग बाकीचे कामं पटपट करतो. अरे बापरे, सेल पण संपलेत. करायचं सेल संपलं आहे. काल रात्री आणलं आहे मी, पण मी टाकलं नाही अजून, टाकून घेतो पहिले. सो फर्स्ट मी वर्कआउट करतो मस्त, तुम्हाला दाखवतो. आणि फ्रेश होऊन मग बघूया आज कुठला टास्क पडतो आहे. मला सांगावं लागेल सरांना. टास्कचा पडला तर मग मी तुम्हाला सांगतो आज आपल्याला कुठं जायचं आहे, कुठलं लोकेशन आहे आपलं. सो बघूया आज आपल्याला कुठं जावं लागतं. सो तुम्ही तर आहेच. सो चलो वर्कआउट करू. लेट्स स्टार्ट द वर्कआउट. सो चला मित्रांनो, आता आपण वर्कआउटला स्टार्ट करूया. वर्कआउटचा पहिला स्टेप असतो डिप्सने कधी पण चालू करायचा. वॉर्मअप असतो तो. डायरेक्टली जाऊन डंबल्स नसते उचलायची. बॉडी आपली गार असते ना, थोडी गरम करायची. डिप्स जोर काय असेल ते मारायचं. मस्त बॉडी थोडीशी हीट करायची. हीट झाली की मग आपले डंबल्स, तुमचा काय सेट असेल तुमच्या दिवसाप्रमाणे तो मारू शकता. सो पहिले आपण आता डिप्स मारू. सो चला, पहिला सेट आहे आपल्या डिप्सचा. डिप्स तुम्ही पहिल्या रेपिटेशनमध्ये किती मारला? 3 सेट मारायचे. मस्त मारून घेऊ.
सो मित्रांनो, हा डंबल्स आहे. हा आहे 3 किलोचा डंबल. ह्याच्याने आपण आता ट्रायसेप मारणार आहे. 1 हँड ट्रायसेप. तुम्हाला माहिती असेल, हा असतो 1 हँड ट्रायसेप. हा ह्याच्यासाठी असतो. ह्याच्याने ट्रायसेप होतो. सो मित्रांनो, मस्तपैकी वर्कआउट वगैरे झालेलं आहे. मस्त मी फ्रेश पण होऊन आलो आहे. आता करूया ब्रेकफास्ट. सो सकाळी मी खाल्लं होता चहा बटर. आवडतं मला चहा बटर, तर माहितीच असेल तुम्हाला. चहा बटर खाल्ला मी, वर्कआउट केला. आता मस्तपैकी खातो. काल रात्री मी खिचडी भात केला होता. खिचडी भात आहे आणि थोडंसं दही आहे. खिचडी भात आणि दही खाऊया मस्तपैकी. या थोडासा आधार आणि मग बघूया. अजून तर टास्क नाही पडला. टास्क पडला की तुम्हाला सांगतो आज आपलं कुठलं लोकेशन. सो आता मस्तपैकी आपण खिचडी, पिवळी खिचडी केली होती मी काल रात्री. खिचडी आणि दही भात खाऊया मस्तपैकी. ब्रेकफास्ट करूया. आणि आज आपल्याला लोकेशन पडले की मी तुम्हाला सांगतोच आपल्याला कुठं जायचं आहे. सो पहिले आपण खिचडी भात घेऊया खायला. सो मित्रांनो, मस्तपैकी खिचडी आणि कालवण घेतलं आहे खायला. खातो. टास्क पडलेले तुम्हाला सांगतो मी सगळे लोकेशन वगैरे. आता पटकन जेवण करून घेतो म्हणजे आपल्याला निघायला. काम तर खूप आहे आज. पटकन जेवण करतो. तो मित्रांनो, मस्तपैकी माझा नाश्ता झालेला आहे. आता आपण निघूया. मला लोकेशन आलेलं आहे. आज खूप जास्त टास्क आहेत गाईज. जायचं आहे खडकवासल्याला, सातारा रोड, वाघोलीचेच 3-4 आहे, येरवडा आणि रास्तापेठ म्हणून तिकडे आहे. म्हणजे आज 6-7 टास्क आहेत. आज खूप जास्त काम आहे. सो आज फिरूया आपण. दाखवतो तुम्हाला मी आज कुठं कुठं जाणार आहे, काय काय करणार आहे, सगळं दाखवतो तुम्हाला. सो त्यासाठी आता पटकन आवरतो, सटकन निघतो. कारण लवकर गेलो तर लवकर येईल घरी. आणि ऊन तर आहे आज पाऊस नाही पडावा. पटकन ऊन आहे तर पटपट उरकतो कामं सगळी. झटकन निघूया आपण. चलो आवरतो, तुम्हाला भेटतो, मग आपण लगेच निघूया. सो मित्रांनो, मी आलो आहे तयार मस्तपैकी. आता आपण निघूया आपल्या कामाला. टोपी घेतली, हेडफोन, मास्क, घड्याळ वगैरे घातले. काउंटर पण घालतो मी गाडीवर. हे बघा, काउंटर घातले. सो बॅग घेऊ. आता सगळ्यात पहिले आपल्याला जायचे सातारा रोडला. सो पहिले तिकडे जाऊ. तिकडचे NOC कलेक्ट करून मग FC रोडला जायचं. मग तिकडनं आपल्याला जायचं आहे वाघोलीला. ठीक आहे. चलो पहिले आपण ते कलेक्ट करू, लगेच निघूया. चलो आता आपण निघालं नाही, पटकन निघूया. मस्तपैकी चावी लावली, साफ करून घेऊ गाडीने आपण. धूळ बघा काहीच. सो मित्रांनो, आपल्याला जायचं आहे 9 किलोमीटरला सातारा रोड. आता इकडनं आपण निघणार आहे सातारा रोडला. सो निघूया, चला डायरेक्टली लोकेशनला भेटतो. मित्रांनो, आपण लोकेशनला पोचलेलो आहे. मस्त गाडी वगैरे लावली आहे पार्किंगला. आता जाऊ, RC कलेक्ट करू. RC कलेक्ट करून येतो आणि तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो, RC घेतली आहे. आता तास टाकतील सर मला थोड्याच वेळात. आपण टास्क बघू कुठला आहे रास्तापेठचा. मी तुम्हाला सांगतो. सरांना लोकेशन पाठवायला लागेल मला. सरांना मी लोकेशन पाठवतो आणि मग आपण निघू. ऊन तर काय इतकं जबरदस्त आहे ना, काय सांगू. टोपी तर घातली आहे, पण आता पटकन टास्क पडलं की झटझट करूया. कारण खूप लांब लांबचे टास्क आहे. आता आपण चाललो आहे रास्तापेठचं करू आणि मग तिथनं पुढं बघू अजून कुठले पडतात. स्वच्छ मित्रांनो, आपल्याला टास्क पडलेला आहे. 5 किलोमीटर लांब जायचं आहे आपल्याला रास्तापेठला. सो आपण निघू. लय लांब नाही आहे, 5 किलोमीटरच आहे. पटकन ही बँक NOC कलेक्ट करू आणि पुढच्या टास्कला वळू आपण. चलो. तो मित्रांनो, बँक NOC कलेक्ट केली आहे मी. आता निघालो. आता पुढच्या लोकेशनला चाललो आहे मी. अजून तर मला काही लोकेशन पडलं नाही. आता जायचं आहे आपल्याला FC रोडला. FC रोडचं तुम्हाला मी दाखवतो लोकेशन किती किलोमीटर. तर एवढं आहे ना गाईज, आहे बघा सगळं भिजलं आहे मी उन्हात. बघू, टास्क तर अजून पडला नाही. टास्क पडेलच आपण. टास्क पडला की लगेच निघू आपण.
आज खूप लांब लांब जायचं आपल्याला. तो बघूया किती होते आज काय होतं. मित्रांनो आपल्याला टास्क पडलेला आहे 4 किलोमीटर लांब जायचं आहे. FC रोडला आहे हा टास्क. सो आपण निघूया पटकन, तुम्हाला लोकेशनवर जाऊन भेटतो. आज पटपट टास्क करूया. चलो. सो मित्रांनो लय भारी म्हणजे लय भारी खुशखबरी, लय भारी. माझे 3-4 टास्क झाल्यात कॅन्सल. सो मी या साईडला जायचं नाही आहे. आता जायचं आपल्याला RC कलेक्ट करायची आहे आणि डायरेक्टली जायचे कल्याणी नगरला आणि तिकडे डायरेक्ट जायचे ऑफिसला जायचं सगळं करून डायरेक्टली घरी. सो आत्ता आपल्याला जायचं आहे 9 किलोमीटर लांब. आपल्याला जायचं आहे 9 किलोमीटर लांब आणि आपण आत्ता आहे SB रोडला बघू शकता. SB रोडवरनं आपल्याला जायचं आहे विमाननगरला. विमाननगरला जायचं आहे. तिकडनं आपण निघूया पटकन RC कलेक्ट करून SB रोडला आणि डायरेक्ट ऑफिसला. त्याच्या आधी मला प्यायचं आहे पाणी घेऊया, पाणी वगैरे पिऊ आणि डायरेक्टली निघूया. सो चलो. ऊन बघा किती आहे, इतकं ऊन आहे. आता मी चाललो आहे विमाननगरला. फुल टू ऊन आहे, लय ऊन आहे. जास्त असले चटके बसतात ना गाईस, खूप जास्त. आता मला लागली ताण, मी पाणी शोधतोय. तो पाणी पिऊया आणि पुढं निघूया आपण. तो मित्रांनो पाण्याची बॉटल घेतली. मला रस्त्यात माझा मित्र भेटला, तो त्याच्याशी बोलत होतो. आता आपल्याला विमाननगरला जायचं आहे. 5 किलोमीटर लांब आहे. आत्ता मी संगमवाडीला आहे, तिकडनं पुढं विमाननगरला जाणार आहे. खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे गाईस. पाणी घेतलं, माझं डोकं तर बघा पूर्ण भिजलं आहे घामाने. सो आता आपण पहिले विमाननगरला जाऊ, तिथले RC कलेक्ट करू आणि त्यानं आपण पुढच्या लोकेशनला जाऊया. मी तुम्हाला डायरेक्टली आता विमाननगरला भेटतो. ऊन तर लई आहे गाईस, तुम्हाला दाखवतो. गाईस ऊन तर लई आहे, भयानक ऊन आहे, खूप जास्त. आणि आपल्याला अजून जायचं आहे 5 किलोमीटर लांब. सो निघूया आपण लवकर टास्क संपूया, लवकर जाऊ. चलो मित्रांनो, मी बँक NOC कलेक्ट केली आहे. पण मित्रांनो मला एक तुमच्याशी बोलायचं आहे की मी इथं पण जातो, काय घरं असतात मित्रांनो. खरं माझं इतकं मोठं स्वप्न आहे ना की मला तसं घरात राहायचं आहे, तशा बिल्डिंगमध्ये राहायचं आहे. इतक्या आयफाय, इतक्या चांगल्या की एकदम म्हणजे डोकंच फिरून जातं. सो मी आत्ता ज्या सोसायटीत गेलो ना मित्रांनो, असली भारी सोसायटी होती ना, एकदम भारी क्वालिटी सोसायटी होती, एकदम भारी. आवडलं मला आणि मला त्या सोसायटीत राहायचं आहे. ते कधी पॉसिबल होईल जेव्हा तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करताल तेव्हा. सो प्लीज गाई सपोर्ट करा. आणि आता मी NOC घेतली आहे. आता आपल्याला जायचं आहे विमाननगरला. सो विमाननगरमध्ये जाऊया. ती एक शेवटचं डॉक्युमेंट आहे, ते कलेक्ट करून सरांना सबमिट करूया. मग बघूया सर आपल्याला कुठला टास्क टाकतात तर घरी जायला सांगतो. मग डायरेक्ट आपण घरी जाऊया. आता मी आहे कल्याणी नगर. लय पॉश एरिया आहे गाईजा, लय म्हणजे लय पॉश एरिया, लय भारी एरिया आहे. मला लय आवडतं आहे बघा. एकदम फ्लायओव्हर, मेट्रो वगैरे एकदम. मी थांबलो इथं झाडाखाली मस्तपैकी. मित्रांनो माझं नेक्स्ट लोकेशन बघा 12 किलोमीटर आहे SB रोड. बापरे, रास्तापेठच्या तिथे जायचं आहे गाई, 12 किलोमीटर लांब. आता पटकन निघूया आपण. आता आपल्याला जायचं आहे 12 किलोमीटर लांब गाईज. सो आपण पटकन निघूया कल्याणी नगरमधनं. पटकन ते RC कलेक्ट करायची तिकडनं फक्त. सो RC कलेक्ट करूया, पटकन घेऊया आणि ऑफिसला सबमिट करून टाकूया. सो मी तुम्हाला डायरेक्ट आता रास्तापेठला भेटतो. सो चलो निघालं गाईज, आता पटकन निघतो. आपल्याला जायचं आहे 12 किलोमीटर लांब. काही ऊन बघा किती आहे, इतकं जास्त ऊन आहे. फुल हायवेला आहे. सो मित्रांनो मी RC कलेक्ट केली आहे. माझे सगळे टास्क डन झाले. ते आता सरांना सांगितलं आहे मी कुठे येऊ, ऑफिसला येऊ का कुठला दुसरा टास्क आहे. आता बघूया सर कुठला टास्क टाकतं ते. सो सरांनी दुसरा टास्क टाकला तर आपण तिथं जाऊन, नाही तर डायरेक्टली ऑफिसला गेलो की डॉक्युमेंट सबमिट करून डायरेक्टली घरी जाऊया. आत्ता मी आहे SB रोडला. खूप जास्त ऊन आहे काही, सर्वांनी काळजी घ्या, खरंच खूप काळजी घ्या, खूप जास्त ऊन. मी तर बघा टोपी कॅरी करतो कंपल्सरी, मास्क. आता तुमच्यासोबत बोलते म्हणून मास्क काढले. सो बघू आता सर मला कुठला टास्क टाकतात तसं मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो मला टास्क पडलेलं आहे, आपल्याला जायचं ऑफिसला. 9 किलोमीटर लांब आहे. सो आता आपण निघूया ऑफिसला इकडून.
निघूया ऑफिसला डॉक्युमेंट जमा करूया आणि डायरेक्टली घरी घरच्यासाठी निघूया. तो चला पहिले ऑफिसला जाऊया लवकर, डॉक्युमेंट जमा करूया आणि लगेच ऑफिस घरी निघूया. सरांनी मला टाकलं ऑफिसचा टास्क. तो चलो. सो मित्रांनो, सगळे डॉक्युमेंट मी ऑफिसमध्ये जमा केले. आता मी बाहेरून नाही चाललो, माझ्या सिटीतल्या घरी चाललो. सो मस्तपैकी मम्मीला भेटून जाऊन तिकडनं कुकर घ्यायचं आहे. माझी बायको म्हणजे कुकर आण मम्मीकडनं. तर तिकडनं कुकर घ्यायचं आहे आणि कुकर घेऊन मग आपल्याला जायचं आहे डायरीला. सो आता डायरेक्टली जाऊया माझ्या सिटीतल्या घरी. तिकडं जाऊन तुम्हाला भेटतो. तिकडनं पुढं कंटिन्यू करू डायरीला. चलो. सो मित्रांनो, फायनली मी घरी पोचलो आहे. सॉरी मी तुम्हाला ब्लॉग नाही दाखवू शकलो. खूप जास्त सामान होतं माझ्याकडे, कारण मम्मीकडे गेलो की लय सामान देते ती. कुकर वगैरे आणलं आहे, तुम्हाला दाखवलंच मी. सो मम्मीकडनं घेतलं आणि घरी आलो. खूप जास्त ऊन आहे गाईज, खूप जास्त. आत्ताशी पोचलो आहे मी. आता जातो, फ्रेश होतो, मस्तपैकी बिर्याणी खातो. बिर्याणी आणली आहे, फ्रेंडच्या मम्मीने दिली आहे. सो बिर्याणी खातो, तुम्हाला दाखवतो खाताना. बिर्याणी पोटभर खातो, थोडासा रेस्ट करू. खूप जास्त ऊन. आणि हो गाईज, उद्या खूप जास्त ऊन आहे पुण्यात. उद्या काही रोजच असतं. सो तुम्ही काळजी घ्या, टोपी मास्क वगैरे लावूनच घराच्या बाहेर पडा, त्याशिवाय पडू नका. खूप जास्त ऊन आहे. आणि गाईज फायनली हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग, तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटू उद्या अशाच नवीन एक ब्लॉगमध्ये. तिथे तुम्ही भरपूर सपोर्ट करा. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगला खूप चांगलं बघायला भेटणार आहे गाईज. तुम्ही इमॅजिन पण नसेल केलं ते. खूप जास्त. फक्त या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू उद्या. बाय बाय.